करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रार संदर्भात आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी। विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी शपथपत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडे यांचा आरोप। सारंगी महाजनांच्या परळीमधील जमिनीबाबत आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या सहकार्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप। जमिनीचा 26 लाखांचा व्यवहार करून 22 लाखच दिल्याचा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबत होळी। फोटो तपासा आणि अधिक खात्री करा। अंजली दमानिया यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला। दीपक केदार यांच्याकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजमधून मुसक्या आवल्या। तरुणाला अमानुष मारहाण, त्याचबरोबर प्राण्यांची शिकार प्रकरणामध्ये खोक्यावर 3 गुन्हे दाखल। खोक्याकडून हरणाच्या मटणाचा डबा धसांना जायचा। सुरेश धसांची तपासणी करा, हाकेंची मागणी। तर धसांनी खोक्या भोसलेला चुकीच्या कामांसाठी वापरून घेतलं, हाकेंचा आरोप। तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांची नोटीस। 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीतले असल्याचा तृप्ती देसाई यांनी आरोप केला होता। तक्रारीबाबत पुरावे घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना नोटीस। तर 17 मार्चला सकाळी 11:30 पर्यंत हजर राहणार असं कळवलंय तृप्ती देसाई यांची माहिती।